नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर। सर्वात आधी आपण आज जो पेपर झालेला आहे आपला कंबाईन ग्रुप सी चा मेन्सचा, तर मेन्सचा हा जो पेपर आहे हा 2025 मध्ये आज झालेला आहे। ॲड ही जुनी होती, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर संभाव्य उत्तर आपण पाहणार आहे प्रत्येक प्रश्नांचे। तर पहिलाच प्रश्न बघा, योग्य पर्यायांची जोडी ओळखा। आर्थिक नियोजन, 12वी पंचवार्षिक योजना, नीती आयोग आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष या अँगलने आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे। तर आपल्याला यामधल्या 12वी पंचवार्षिक योजना जी होती आताची, तिचं शीर्षक यामध्ये दिलेलं आहे जलद व अधिक समावेशक, शाश्वत आणि अधिक समावेशक वृद्धीच्या दिशेने। म्हणजेच 2 लाख क हे एकाच ऑप्शनमध्ये आहे, 2 लाख क, त्यामुळे सरळ सरळ इतर ऑप्शन जे आहेत हे एलिमिनेट होतात आणि सरळ सरळ पर्याय क्रमांक निघतो 3। ओके, 2 लाख क पर्याय क्रमांक किती निघतो 3, म्हणजेच 1 ला ड आहे। भारताचं नियोजन किंवा आर्थिक नियोजन हे कालबद्ध कार्यक्रम ज्यामध्ये आपण पंचवार्षिक योजना ठरविलेल्या होत्या। दुसरा प्रश्न आहे निरपेक्ष दारिद्र्याबाबत। निरपेक्ष दारिद्र्य अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांची उणीव म्हणजे त्यालाच म्हणतात ॲब्सोल्यूट पॉवर्टी। तर भारताच्या बाबत याचं उत्तर जर द्यायचं असेल आपल्याला, तर दारिद्र्याचे निरपेक्ष दारिद्र्याचे मापन याद्वारे केले जाते। तर ते उष्मांक किंवा कॅलरीज या आधारावर दिले जाते, कारण की भारतामध्ये तेंडुलकर समिती जर सोडली तर सर्वच समित्यांनी कॅलरीलाच फोकस केला होता आणि भारतामध्ये आढळणारं दारिद्र्य हे निरपेक्ष दारिद्र्य आहे। परंतु वर्ल्ड बँक जर इथं मेन्शन केलं असतं तर आपल्याला उत्तर उत्पन्न हे सुद्धा देता आलं असतं, पण वर्ल्ड बँक या अँगलने इथं उत्तर द्यायचं नाही, आपल्याला भारताच्या अँगलने द्यायचं आहे। त्यामुळे उष्मांक किंवा कॅलरीज या आधारावर त्याचं उत्तर निघणार आहे 1। फिलिप्स वक्ररेषा हा प्रश्न तिसऱ्यांदा रिपीट झालेला आहे। PYQ जरी बघितले तरी हा पॉईंट आपला कव्हर होतो। ग्रुप बी कंबाईन मेन्सलाच हा प्रश्न विचारलेला होता, त्यानंतर राज्यसेवेला विचारला आणि हा आता तिसऱ्यांदा विचारलेला आहे। फिलिप्स वक्ररेषा ही चलनवाढीचा दर आणि बेरोजगारीचा दर याबाबत व्यस्त प्रमाण दर्शविते। जेव्हा चलनवाढ होते तेव्हा बेरोजगारी कमी होते, परंतु ही शॉर्ट रन मध्येच आढळून येते। तर पर्याय क्रमांक किती येणार आहे 1। नेक्स्ट, अवमूल्यन। अवमूल्यन म्हणजेच डॉलरच्या तुलनेत रुपये कसे मोजणे, जास्त मोजणे किंवा रुपयाचं मूल्य कमी करणे किंवा चलनाचं विनिमय मूल्य काय करणे, कमी करणे। पर्याय क्रमांक अ हे बरोबर आहे। इतर देशांच्या तुलनेत त्याची खरेदी शक्ती आणि विनिमय मूल्य काय करणे, कमी करणे। अवमूल्यनाचा मोठा फायदा म्हणजे आयात वाढते, हे चुकीचं आहे। आयात कमी होते आणि निर्यात वाढते। पर्याय क्रमांक किती येणार आहे 1 बरोबर। अवमूल्यनामुळे भारतीय वस्तू परदेशात काय होतात, स्वस्त होतात, त्यामुळे आपली निर्यात सुद्धा वाढते। डिसेंबर 1971 ला IMF ने, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने SDR ची निर्मिती केली होती, स्पेशल ड्रॉइंग राईट्स, विशेष आहरण अधिकार। याचा वापर जो आहे हा कधीपासून सुरू केलेला आहे, 1971 पासून सुरू केलेला आहे। त्याची निर्मिती तशी 1969 ला झाली, परंतु वापर हा कधीपासून आहे, 1971 पासून आहे। पर्याय क्रमांक 4। शासनाकडून आपला खर्च भागविण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक मार्ग म्हणजेच विविध कर आहेत। म्हणजे करांबाबत हा प्रश्न विचारला, बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे। GST हा सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर आहे, हे चुकीचं आहे। GST हा अप्रत्यक्ष कर आहे। GST प्रणाली 1 जुलै 2014 पासून संपूर्ण भारतात लागू झाली, तर 1 जुलै 2017 पासून ही लागू झालेली आहे। वन नेशन वन टॅक्स हे GSTचं शीर्षक आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे। पर्याय क्रमांक क। GST हा अनेक केंद्रीय आणि राज्य अप्रत्यक्ष करांच्या ऐवजी हा एकच प्रत्यक्ष कर आणलेला आहे, प्रत्यक्ष नाही। इथं सुद्धा काय पाहिजे होतं, अप्रत्यक्ष। त्यामुळे पर्याय क्रमांक सरळ सरळ किती येणार आहे क, पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 महाराष्ट्रात कधी लागू झाला, तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम जो आहे महाराष्ट्रात हा 1 फेब्रुवारी 2014 पासून काय झालेला आहे, लागू झालेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे 1। विदेशी व्यापाराची भूमिका, आपल्याला रोल विचारलेला आहे। विदेशी व्यापाराची भूमिका म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्ह वाढवणे, परकीय चलन निर्मिती घडून आणणे, बरोबर आहे। गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे म्हणजे दुसऱ्या देशातील FDI गुंतवणूक असेल, FI गुंतवणूक असेल, हे भारतात येणार, भारतीय कंपन्या बाहेर जातील, हे सुद्धा बरोबर आहे। श्रम विभागणी, भारतातील लेबर फोर्स दुसऱ्या देशाकडे जाऊ शकतात, दुसऱ्या देशातील भारताकडे सुद्धा येऊ शकतात। हे ग्लोबलायझेशनच्या आधारावर आपण क सुद्धा बरोबर सांगू शकतो, परंतु हे फिक्स रोल आपण त्याचं सांगू शकत नाही, निर्यातीच्या रचनेत बदल। तर अ ब क हे पर्याय थोडा ॲक्युरेट बरोबर वाटते, त्यामुळे पर्याय क्रमांक किती यायला पाहिजे 2। त्यामुळे इथं पण चान्स बनते AB चा सुद्धा, परंतु श्रम विभागणी सुद्धा व्यापाराच्या आधारावर होत असते, त्यामुळे अ ब क हे उत्तर बरोबर यायला पाहिजे। वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2018 नुसार हा प्रश्न विचारलेला आहे। करंटमध्ये अफगाणिस्तान हे उत्तर आहे, सर्वात दुःखी देश। ओके, तर करंटमध्ये अफगाणिस्तान आहे, तर 2018 मध्ये बुरुंडी हा सर्वात दुःखी देश होता आणि सर्वात आनंदी देश जो आहे तो सलग
आत्ताही सुद्धा फिनलँडच आहे। तर तेव्हानुसार जे उत्तर आहे त्याचं उत्तर येणार आहे बुरुंडी, पर्याय क्रमांक 2। नेक्स्ट, राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण 2000 नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या आपल्याला स्थिर करायचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं? तर 2045 पर्यंत आपल्याला लोकसंख्या काय करायची होती? स्थिर करण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं होतं। तर लोकसंख्या स्थिरीकरण वर्ष जे आहे हे कधीचं ठरवलेलं आहे आपण? 2045चं ठरवलेलं होतं। त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2। तर पेपरमध्ये हा प्रश्न लोकसंख्या घटकावर आहे, हा आपल्याला करंट अहवालवर आहे, पण करंट एवढा जुना विचारला, 2018च्या संबंधात विचारला, त्यामुळे इथं थोडा चान्स प्रश्न जाण्याची शक्यता काही लोकांची वाढली, कारण काही लोकांचं उत्तर अफगाणिस्तान आहे। त्यानंतर व्यापाराबाबत हा प्रश्न आहे, हा गरिबी निर्मूलन योजना, हा फायनान्स पहिलाच। त्यानंतर हा व्यापाराबाबत प्रश्न आहे, हा पण व्यापाराबाबत आहे। हा चलनवाढ आणि बेरोजगारी दोन्ही घटकांमध्ये जाते, फिलिप्स वक्ररेषा। निरपेक्ष गरिबी हा गरीबबाबत आहे, आणि हा पंचवार्षिक योजना किंवा नियोजनाबाबत जनरल सेन्सचा प्रश्न होता। ठीक आहे, तर संभाव्य हे जे उत्तर आहेत हे बऱ्यापैकी संभाव्य आधारावर ॲक्युरसी देण्याचा मी 100% नेहमीप्रमाणेच प्रयत्न केलेला आहे। आयोगाची आन्सर की आल्यानंतर आपण यामध्ये पुन्हा काही चर्चा करू शकेल ज्याबाबत विश्लेषणाबाबत असतील। या ठिकाणी आपण थांबूया। थँक्यू सो मच।